नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 18 जून 2026. तर खूप शेतकऱ्याचे फोन आले की एक पोस्ट फिरत आहे, जांभळीच्या झाडाला खूप जर जांभळं लागले तर त्यावर्षी दुष्काळ पडेल, अशी एक पोस्ट व्हायरल होत आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्या ज्या वर्षी जांभळीच्या झाडाला खूप जांभळं लागले त्या वर्षी शेतकऱ्याला माल चांगले होतात, म्हणजे शेतकऱ्याला पीक चांगलं येते, शेतकऱ्याला म्हणजे मालामाल होतो, दुष्काळ वगैरे पडत नाही, फक्त माल मात्र चांगले होतात. हे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन केलेलं मी. ज्या ज्या वर्षी खूप जांभळं लागले की त्या वर्षी दुष्काळ वगैरे नाही पडत, पण त्या वर्षी शेतकरी हिताचं साल राहतं, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. आणखीन एक परत सांगतो, ज्या ज्या वर्षी बोरीचं झाड असतं, बोरीच्या झाडाला खूप बोरं लागले की त्या वर्षी ज्वारीचं पीक चांगलं येतं. तुम्ही 2025ला बघा, बोरीच्या झाडाला बोरच लागले नव्हते, बोर खायलाच भेटले नाही, म्हणून ज्वारीचं पीक आलं नाही, म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना लक्षात येतं. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला सांगतो, तुरीचं पीक चांगलं येणार आहे की नाही हे देखील एक झाड अंदाज देतं. ज्या ज्या वर्षी भोकरंडीच्या झाडाला खूप भोकरंड लागले की त्या वर्षी तुरीचं पीक चांगलं येतं, म्हणून हे देखील लक्षात यायचं. आणखीन एक सांगतो, ज्या ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या की त्या वर्षी शेतकऱ्याला माल चांगले येतात. तर यावर्षी तुम्ही बघा की म्हणजे चिंचा खूप लागले म्हणजे माल चांगला होणार, असा सगळीकडून म्हणजे ह्या निसर्गातूनच संदेश दिलेला आहे. पहिली गोष्ट सर्व शेतकऱ्याला सांगतो, शेवटी निसर्गाचा अभ्यास करावा लागणार आहे. हे भविष्यामध्ये झाडं लावावंच लागणार. झाडं नाही लावले तर हे वातावरण तापत जाणार, तापल्याच्या नंतर काय होणार, कमी वेळेमध्ये जास्त पाऊस, अशी परिस्थिती राहणार. म्हणून तो भविष्यामध्ये झाडं लावावी लागते. झाडं लावताना माझी एक विनंती, शेतामध्ये लावत असताना काय करायचं, दुसरे कोणते नसले तर कमीत कमी काय करायचं, एखादं आंब्याचं झाड लावायचं, एखादं बोरीचं झाड लावायचं, एखादं जांबाचं लावायचं, चिकूचं लावायचं, त्याच्यानंतर असं म्हणजे संत्रीचं लावायचं, एखादं मोसंबीचं, धुऱ्याच्या कडेला लिंबुनीचं एक लावायचं, कडीपत्त्याचं एक लावायचं, शेवग्याचं लावायचं. असे जर झाडं लावल्याच्या नंतर काय होईल, त्याचा आपल्याला फायदा देखील होईल. म्हणजे लिंबाचं झाड लिंबुनीच्या 2-3 झाडं लावले तर आपल्याला वर्षभर म्हणजे जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत त्या हयतीमध्ये आपल्याला लिंब खायला भेटतील, चिक्कू देखील भेटतील, त्याच्यानंतर कडीपत्ता देखील भेटतो. म्हणून भविष्यामध्ये झाडं लावावी लागतील. झाडं लावा आणि हे पृथ्वीचं तापमान कमी करा.